पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आदिवासी बांधवांचा रस्त्यासाठी आत्मधनाचा इशारा। खालापूर तालुक्यातील माडप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांनी रस्त्याच्या प्रश्नावर थेट सामूहिक आत्मधनाचा इशारा दिल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। गेल्या 2 वर्षापासून रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था असून अनेक अपघात घडले आहेत। महिलांना त्रास सहन करावा लागत आहे, तर लहान मुलांना शाळेत जाणे सुद्धा कठीण झाले आहे। स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत असलेल्या या रस्त्याकडे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। इंजिनियर सारिका देसाई यांच्यावरही निष्क्रियतेचे आरोप करण्यात आले आहेत। आज आंदोलनादरम्यान अनेक आदिवासी बांधवांनी आम्ही मेलो तरच सरकार जागं होईल अशी संतप्त भावना व्यक्त केली। मात्र स्थानिक जिल्हा परिषद सदस्य बैलमारे यांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। उद्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे, पण जर काम सुरू झाले नाही तर परवा नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या संपूर्ण परिस्थितीस ठेकेदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केलाय। दरम्यान आदिवासी समाजाच्या नेत्यांवरही ग्रामस्थांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे नेते आमच्या प्रश्नांकडे का लक्ष देत नाहीत, असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे। खालापूर तालुक्यातील माडप या ठिकाणचे आदिवासी बांधव आत्मधनाचा इशारा दिला होता। रस्त्यासाठी गेल्या 2 वर्षापासून हा रस्त्याचं कामकाज चालू ऑर्डर झालेले आहेत आणि हा रस्ता आदिवासींचा झालेला नाही। काही लोकांचे ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत या रस्त्या संदर्भामध्ये। काही लोक तरुण मुलं महिलांना खूप मोठा त्रास होतो या रस्त्याच्या संदर्भामध्ये। आदिवासी बांधवांचा खूप मोठा आक्रोश आहे। एकीकडे आदिवासी समाजाचे मंत्री सांगतात की आदिवासींचा प्रश्न आम्ही सर्व मार्गी लावलेले आहेत, परंतु प्रत्येक वेळेला आदिवासी बांधवाला उपोषणच करावं लागतं। मग तो पाण्यासाठी असतो, रस्त्यासाठी असतो किंवा शाळेसाठी असतो। काही महिलांनी तर 3 दिवस शाळेसाठी मुलांची शाळा सुरू व्हावा यासाठी आंदोलन केलं होतं अलिबाग या ठिकाणी। तर काही आदिवासी महिलांनी पाण्यासाठी गेले 4 दिवस आंदोलन केलं होतं अलिबाग या ठिकाणी। आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे। आदिवासी बांधवांना रस्त्यासाठी उपोषणं आंदोलनं करावे लागतात। आदिवासी समाजाचे मोठे मोठे नेते आहेत, परंतु ह्या नेत्यांना हे समजत नाही का की आपल्या आदिवासी बांधवांचे हे प्रश्न का मार्गी लागत नाही। अनेक वेळा आदिवासी बांधव हा रस्त्यासाठी उतरला जातोय। आज ह्यांचा हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर हे आदिवासी बांधव इथून उठणार नाही। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड। होतो रस्ता नाही, खराब रस्ता असल्यामुळे गरोदर बायांना खूप त्रास होतो। गाडी नसते वेळेवर, खूप त्रास होतो त्यांना। रस्ता खड्डे पडलेत खूप, म्हणून आम्ही सरकारला सांगतो, सरकाराला आम्हाला मदत करा आणि आमचा रस्ता चांगला करा। बायांना खूप त्रास होतो, सर्व मुलांना आता शाळे पण बंद होईल। खड्डे पडलेत रस्त्यात, रस्ता दुरुस्त केले पाहिजे। सरकारला हेच माझं विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे। केसला टाकणार का? हा, आमच्या वरिष्ठाला आम्ही ते कळवू याचं काम। आणि पावसाळा तोंडावर आलेलं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही उद्यापासून काम पूर्ण करायचा प्रयत्न करू। आपण पाहिलं असेल गेले कित्येक दिवस आदिवासी बांधव पत्रावर करतायत, प्रत्येक अधिकाऱ्याला भेटतायत। मी स्वतः अधिकाऱ्यांची चर्चा केली, पण कुठलाही अधिकारी त्यात किंवा ठेकेदार संबंधित कामाकडे लक्ष देत नव्हता। नाईलाज असतो आज सर्व आदिवासी बांधवांनी आत्मधनाचा पत्रावर केल्यानंतर शासनाला त्या बाबतीमध्ये जाग आली। आणि आज आपण पाहिलं तर सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये ग्रामपंचायत असतील, इतर सर्व अधिकारी आपल्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। दुःखाची गोष्ट आहे का काम आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टर आहे अहिल्यानगरचा, संभाजीनगरचा। आणि संभाजीनगरच्या कॉन्ट्रॅक्टरला खालापूरचे काम करण्याची आवश्यकता काय पडली? एकूण त्यांनी करत खालापूरमध्ये 13 ठेके घेतलेत आणि खालापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टर काम करतायत। शासन म्हणून याच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई केली जात नाही। त्या ठेकेदाराला का पाठीशी घातली जात आहे? आमच्यावरती, आमच्या आदिवासी बांधवावरती असा प्रसंग काय येतो आत्मधनाचा? जर त्या कामाचे वर्क ऑर्डर 2024ला दिले, आज 2026 संपून कुठल्याही प्रकारे काम चालू नाही। ठेकेदार प्रत्येक वेळेला काम चालू करतो आणि काम थांबवतो। तर अशा ह्या माजोरी ठेकेदारावरती शासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही माझी प्राथमिक मागणी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।